स्थानीय निकाय चुनाव की तैयारी को लेकर राज्य चुनाव आयोग ने रफ्तार पकड़ ली है। इसी के तहत धुले महानगर पालिका चुनाव की प्रक्रिया भी शुरू हो गई है। प्रशासन ने 3 सितंबर 2025 को प्रभाग रचना घोषित की है, जो 2011 की जनगणना के अनुसार ही रखी गई है। महानगर पालिका क्षेत्र में कुल 19 प्रभाग होंगे, जिनमें से 17 प्रभागों में 4-4 नगर सेवक और 2 प्रभागों में 3-3 नगर सेवक चुने जाएंगे। प्रभाग रचना पर 3 सितंबर से असहमति और सुझाव स्वीकार किए जाएंगे, ऐसी जानकारी प्रशासक अमिता दगड़े पाटील ने दी है। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा 2025चा कार्यक्रम जाहीर झाला होता। त्या टप्प्यातला प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचा आजचा दिवस आहे। 3 तारीख 3 पासून 15 सप्टेंबरपर्यंत हरकती सूचना या प्रारूप प्रभाग रचनेच्या वर लोकांना नोंदवता येतील आणि आपण आज तो नकाशा प्रसिद्ध केला इलेक्शन कमिशननी, ज्याला मान्यता दिली तो। आणि हा नकाशा आपला इथे आपल्याला महापालिकेमध्ये बघायला मिळेल। आमची जी वेबसाईट आहे महानगरपालिकेची dhulecorporation.org, त्या वेबसाईटवर पण हे सगळे नकाशे आम्ही अपलोड केलेले आहेत। एक मोठा 19 प्रभागांचा नकाशा प्लस प्रत्येक प्रभागनिहाय नकाशे आणि त्याच्या सीमा, हद्दी, खुणा हे सगळं टाकून आपण प्रसिद्ध केलेलं आहे। याला सगळ्याला मान्यता 1 तारखेला इलेक्शन कमिशननी दिली होती या प्रारूप प्रभाग रचनेला। 15 तारखेपर्यंत हरकती सूचना त्याच्यावर नोंदवायच्या आहेत आणि 15 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत नोंदवायच्यात, लेखी स्वरूपात द्यायच्यात। महानगरपालिकेचं आपलं ऑफिस आणि मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आम्ही काही क्लार्क आणि यांची सोय केलेली आहे इनवर्डच्या सेक्शनमध्ये। तिथं नागरिकांना या लिखित स्वरूपामध्ये सूचना आणि हरकती नोंदवता येतील, तर त्या जास्तीत जास्त लोकांनी नोंदवाव्यात। आणि आपण कालच पेपरला पण प्रेस नोट दिली ती, त्याप्रमाणे आज पेपरला पण त्या स्वरूपाच्या बातम्या आलेल्या आहेत। मागच्या वेळीप्रमाणेच 2018 प्रमाणेच आपले 74 सदस्यांची निवडणूक असणार आहे आणि 19 प्रभाग आहेत। त्या 19 प्रभागातले प्रभाग क्रमांक 1 ते 17 हे 4 सदस्यीय प्रभाग असतील आणि 18 आणि 19 हे 3-3 सदस्यांचे प्रभाग असणार आहेत। आणि इलेक्शन कमिशनच्या ज्या गाईडलाईन होत्या, नॅचरल बाउंड्रीज, रस्ते आणि बाकीच्या त्यांच्या ज्या दिलेल्या सूचना होत्या त्या सगळ्याचा अंतर्भाव करून आपण प्रभाग रचना केलेली आहे। आपल्याला बघायला मिळेल, करताना आम्ही खूप सिमलेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे। नागरिकांना याच्यावर जास्तीत जास्त हरकती सूचना त्यांनी नोंदवाव्यात, त्या प्रभाग रचनेचा अभ्यास करून त्यांचे काही हे असतील तर आमच्याकडे नोंदवावेत आणि त्यानंतर 15 तारखेनंतर त्याच्यावर कलेक्टर महोदयांकडे त्याच्या हरकतींवर सुनावण्या होऊन मग त्यांचे जे काही येतील ते सजेशन, याच्यानंतर ती अंतिम प्रभाग रचनेचा कार्यक्रम पुढच्या टप्प्यातला पुढे प्रोसेस होईल। पण 15 तारखेच्या 3 वाजेपर्यंत दुपारी जास्तीत जास्त नागरिकांनी याच्यावर आपल्या हरकती नोंदवायच्या।